मित्रांनो, तर बघू शकतात जबरदस्त कांद्याला रिझल्ट. ज्वारी, मोहरी, गहू, भुईमुग, जवस, भगर, बाजरी आणि तीळ आणि आंब्याच्या झाडाला पण खूप जबरदस्त रिझल्ट आहे. आणि परत इथं आईच्या शेतामध्ये सैतुकं पण आहेत मित्रांनो, तुम्ही ओळखीत असताल तर. हे मी खाल्लेत, हात बघा कसे लाल लाल झालेले आहेत. आणि हा लसण पण खूप जबरदस्त आहे मित्रांनो. तर हे सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने केलेलं आहे. तर आपण आईसाहेबाला विचारू, आईसाहेब हे सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने उत्पन्न कसं आहे? जबरदस्त आहे ना? आहे का? आहे प्रत्येकाने वापरायला पाहिजे का? पाहिजे वापराय पाहिजे. बरं, तर आपला कांदा कसा आहे, मोठा आहे का छोटा आहे? बघा ना आता कसा पोचलाय मोठा मोठा कांदा. बरं, आणि तिळ पण छान आहेत. बरं, प्रत्येकानं. आणि ज्वारीचे कणस कसे आहेत? कसे मोठे कणस कशी ज्वारी आली. नंबर 1 आली ना ज्वारी. बरं, तर प्रत्येकाने यूज करायला पाहिजे. आणि आमचे आईसाहेब सगळंच करतात मित्रांनो. अशी कुठलंच तुम्हाला नाही असं नाही भेटणार. तीळ असू द्या, जवस असू द्या, भगर असू द्या, बाजरी असू द्या, परत मोहरी आहे, परत भुईमुग आहे, लसण आहे, कांदा आहे, ज्वारी आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, परत हे आंब्याचे झाड आहेत मित्रांनो. सगळ्याच कैऱ्या आल्यात, सगळ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला भेटन. सगळंच ऑर्गॅनिक बिना केमिकलचं. गुड आय एम सी.